झी 24 तास एक पाऊल पुढे। सीमा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना बेळगावच्या विधान भवन इमारतीच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींनी येऊ नये यासाठी आज महाराष्ट्र एकीकरण समितीने केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या सांगलीतल्या घरासमोर निदर्शने केली। बेळगाव सीमावासियांचं आंदोलन कायमस्वरूपी मोडीत काढण्यासाठी कर्नाटक सरकारने बेळगावात विधानसभेची इमारत उभारली। विशेष म्हणजे हा भाग कर्नाटकातून महाराष्ट्रात यावा यासाठी गेली कित्येक वर्ष न्यायालयीन लढाई सुरू आहे। कर्नाटक सरकारने राष्ट्रपतींनाच या इमारतीच्या उद्घाटनासाठी बोलावलंय, त्यामुळे उद्घाटनाला राष्ट्रपतींनी येऊ नये यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्रामधले केंद्रीय मंत्री, राज्यातले मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या घरासमोर निदर्शनाचा कार्यक्रम हाती घेतलाय। यावेळी महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना उद्घाटनाला न येण्याची विनंती करणार असल्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी आंदोलकांना दिली। महाराष्ट्रामध्ये यावा म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेले केस चालू आहे, तरी सुद्धा आमंत्रित केलं असल्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व नेते मंडळींना आम्ही विनंती करण्यासाठी प्रतीक पाटील साहेबांच्या समोर आलेलो आहोत की तिथं वादग्रस्त भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या भागामध्ये राष्ट्रपतींनी येऊ नये, तशा प्रकारची भूमिका महाराष्ट्रानं, महाराष्ट्राच्या सर्व नेते मंडळींनी पार पाडावी। झी 24 तास एक पाऊल पुढे।